सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता जिल्हा परिषद महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयानं आज मंगळवारी याबाबत मोठा निर्णय दिलाय। ओबीसींना 2022 पूर्वी असलेलं आरक्षण कायम ठेवून सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत। 4 आठवड्यांच्या आत निवडणुकांसंदर्भातील अधिसूचना काढण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली 5 वर्ष लांबणीवर पडल्यानं इच्छुकांमध्ये अस्वस्थता होती। मात्र न्यायालयाच्या निकालानंतर आता समाधान व्यक्त करण्यात येत असून राज्य सरकारनं यातून पळवाट काढू नये। आयोगानं न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकांचा कार्यक्रम राबवण्यात यावा अशी मागणी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था नसल्यामुळं आज प्रशासन किती ढिम्म झालेलं आहे किंवा नागरिकांच्या किती सोयीसुविधा या ठिकाणी अडचणीत आहेत हे सगळं आपण बघितलं असेल। पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा असेल, कुठलाही प्रश्न बघितला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकनियुक्त बॉडी नसल्यामुळं, सभागृह नसल्यामुळं फार अडचणी या ठिकाणी होत आहेत। आज सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे या अनुसरून लवकरात लवकर त्यांनी निवडणुका घ्याव्यात, यातून सुद्धा ते काही पळवाट काढण्याची शक्यता आहे। यातून जातनिहाय जनगणना असेल किंवा आणखीन काहीतरी सोंग काढून ते पुढे ढकलण्याची शक्यता आहे, पण तसं न होता त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे। त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचं आम्ही स्वागत करतो आणि माझं आव्हान आहे राज्य सरकारला की त्यांनी लवकरात लवकर ह्या निवडणुका घ्याव्यात। कारण 4.5 ते 4 वर्षापासून ज्या ज्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक नियुक्त झालेले आहेत तिथं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी असल्यामुळं फार मोठी गैरसोय होते आणि येणाऱ्या काळामध्ये ही गैरसोय तात्काळ दूर करण्यासाठी लवकरात लवकर या निवडणुका घ्याव्यात। ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्भवलेल्या अनेक मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। त्यामुळे 2022 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती ती सारखीच राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं म्हटलंय। बांठिया आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या जागा कमी केल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे न्यायालयानं 2022च्या आधीची जी परिस्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत। यावर ओबीसी नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत समाधान व्यक्त केलंय। आणि त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या जवळजवळ 34,000 जागा ज्या आहेत त्या जागा कमी झाल्या होत्या। त्यामुळे ओबीसी समाजातील फार मोठं संकट जे आहे ते संकट निर्माण झालं होतं, परंतु आजच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं ते संकट आता दूर झालेलं आहे। 2022च्या आधीची परिस्थिती म्हणजे 27% प्रमाणेच हे आरक्षण जे आहे आता ओबीसी समाजाला मिळणार आहे आणि यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ते आता ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना ते घेता येणार आहे। एवढंच हा निकाल फक्त जो या याचिकेचा निकाल जो लागेल फायनल त्याला अधीन राहून हा निकाल आहे, पण तरीसुद्धा जे आहे जो काय निकाल झालेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्यामुळं हा ओबीसी समाजाचा एक फार मोठा प्रचंड विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी मानतो। मी सगळ्या ओबीसी समाजाचं मी सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी। कारण का 2022 पूर्वीचा जो ओबीसीचा आरक्षणाचा कोटा होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा तो आहे असा त्यांनी कायम ठेवलेला आहे। मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्या केसेस दाखल झाल्या होत्या त्यानुसार ओबीसींची ट्रिपल टेस्ट करणं गरजेचं होतं। त्यासाठी लोकसंख्या हा एक घटक त्यातला महत्त्वाचा होता। ती जनसंख्या मोजली गेलेली नाही आहे। मधल्या काळात सरकारकडे आम्ही निधी मागितला, पण त्यावेळचे अर्थमंत्री आणि आत्ताचे अर्थमंत्री एकच आहेत। त्यांनी वारंवार निधीची घोषणा केली पण प्रत्यक्षात जनगणनेसाठी निधी दिला नाही। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर 5 वर्षांपासून प्रशासक आहेत, त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी अशा संस्थांवर असणं आवश्यक असल्याचं मतही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। आता न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकीचा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवण्यात येणार याकडेही अनेकांचं लक्ष लागून आहे।